वेगवेगळे फलक घेत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। सध्या जे आंदोलनकर्ते आहेत ते या पुतळ्याच्या खाली सगळे बसतायत आणि आता घोषणा द्यायला त्यांची सुरुवात होईल। शरद पवार गटातल्या या सगळ्या महिला आहेत ज्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। महिला सुरक्षा हा महत्त्वाचा विषय घेऊन हे आंदोलन होतंय। इथे खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख हे देखील उपस्थित आहेत। त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या मंत्रालयाबाहेर सुरू असलेलं पाहायला मिळतंय। महिला सुरक्षिततेचा मुद्दा हा यापूर्वी सुद्धा वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने उपस्थित केला होता आणि हाच मुद्दा घेत हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात मंत्रालयाबाहेर हे शरद पवार गटाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे। शक्ती कायदा लागू करावा अशी प्रमुख मागणी या सर्व महिलांची आहे। तर महिला अत्याचारासंदर्भात आवाज उठवला जातोय। महिला सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन हे आंदोलन सुरू आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, या आंदोलनासंदर्भात थोडी माहिती द्या। गेले काही वेळ झालं सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा पुतळा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। अर्थात बदलापूरचा संदर्भ घेत राज्यातले कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा करत शक्ती कायदा हा तात्काळ करावा आणि केंद्र सरकारकडे हा प्रलंबित असल्याचा आरोप या संघटनाच्या वतीने केला जातो आणि सरकारचा निषेध केला जातोय। गेले काही दिवस वारंवार सुप्रिया सुळे किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि वारंवार मुद्दा उपस्थित करत आंदोलन केल्याचं दिसून येतं। आज बदलापूर सारखी घटना असेल किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यावर तो मुद्दा संबंधित पकडत सुप्रिया सुळे थेट परत एकदा आंदोलनात आलेले आहेत। अनिल देशमुख जे माजी राज्यातले गृहमंत्री आहेत ते देखील इथे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शक्ती कायदा राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे, मात्र तो तिथे प्रलंबित आहे राष्ट्रपती मंजुरी आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये। या संदर्भात वारंवार अनिल देशमुख सुद्धा गेले काही दिवस मुद्दा उपस्थित करतायत। तोच धागा पकडत आज या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने गृह मंत्रालय आणि राज्यातल्या कायदे व सुव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। नक्कीच, मात्र सागर आपण बघतोय मोठ्या संख्येने महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आहेत, तसंच खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। प्रामुख्यानं ज्या मागण्या केल्या जातात त्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सादर केलेलं आहे का किंवा ते कधी सादर केलं जाईल याबद्दल काही माहिती दिली आहे का? स्त्री सुरक्षेचा मुद्दा करत आता राज्यामधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातोय आणि त्याच आधारावर शक्ती कायदा जो स्त्रियांना अधिक सक्षम करणार आहे आणि जे अत्याचारासारख्या घटना ज्या घडत आहेत त्यातील आरोपींवर कडक जरब बसवणारा कायदा आहे। राज्य सरकारच्या वतीने या कायद्याला मंजुरी दिलीच आहे, मात्र केंद्र सरकारने ती दिली नाही। या केंद्रात भाजप प्रणित सरकार आहे आणि नेमका हाच धागा पकडत या संघटनेच्या वतीने भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। गेले काही दिवस आपण पाहत आहात की महाविकास आघाडीचा संपूर्ण अजेंडा किंवा फोकस हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होताना दिसतोय, कारण की त्यांना माहित आहे की पुढील कालावधीमध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज करणं यासारखी महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी काही नसेल। कोणते ना कोणते तरी मुद्दे घेत अजेंडे घेत हे आंदोलन केल्याचं दिसून येतंय। वास्तविकता त्याला राजकीय आरोप प्रत्यारोप या दोन्ही संघटनांकडनं आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडनं दिला जातोय, पण मुद्दे उपस्थित राहत आहेत ते राज्यात ज्या खरंच घटना घडतायत तिथले जे आरोपी आहेत त्यांच्यावर खरंच कारवाई होतीये का, सगळीकडे कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न उपस्थित होतोय त्याला नियंत्रित आणलं जात आहे का, की फक्त आंदोलनं करून स्वतःचा राजकीय स्वार्थ काही संघटना काही राजकीय नेते ग्रुप पाहतायत आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सरकारच्या सत्ताधारी बाकाकडनं केलं जात आहे, त्यातही राजकारण केलं जात आहे। पण सर्वसामान्य ज्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे, जी दहशत तयार होती आहे, पुण्यासारख्या घटनांमध्ये खुल्याम पद्धतीने गँग वॉर्स सारख्या घटना घडतायत, महाराष्ट्रात इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होतोय। अशा परिस्थितीमध्ये प्रशासन खरंच काय करतंय का
गृह मंत्रालय काय करताय का असे प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर. तो यहाँ लंबे से अच्छे मिलेगा कि आगे भी